आपल्या घरातील देवघर हे फक्त एक जागा नसते, ते आपल्या श्रद्धेचं, सकारात्मक ऊर्जेचं आणि घराच्या सौख्याचं केंद्र असतं. बऱ्याच वेळा नकळत आपण अशा काही चुका करतो ज्या आपल्या घरातील शांतता, प्रगती आणि सकारात्मक ऊर्जा कमी करतात. आज आपण जाणून घेणार आहोत देवघरात कोणत्या चुका टाळाव्यात आणि देवघरात कोणत्या गोष्टी असणे अत्यंत शुभ मानले जाते. ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण काही गोष्टी तुमच्या घरात ऊर्जा प्रवाहाला पूर्णपणे बदलू शकतात. पहिलं आहे देवघरात कोणत्या चुका कधीच करू नयेत. कोणत्या चुका कधीच करायच्या नाहीत देवघरामध्ये? तर पहिली चूक आहे देवघरात अस्वच्छ ठेवणे. देवघर कधीही धूळ, कचरा आणि अस्ताव्यस्त ठेवू नये. अस्वच्छ देवघर म्हणजे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात अशांतता निर्माण होते. देवघर नेहमी स्वच्छ, शांत आणि सुवासिक ठेवा. त्यानंतर दुसरं आहे तुटलेली मूर्ती. तुटलेली मूर्ती, फुटलेली किंवा खराब झालेली मूर्ती ठेवणे अत्यंत अशुभ मानलेलं आहे. अशा मूर्ती घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. त्यांना पवित्र पाण्यात विसर्जित करणे योग्य मानले जाते. त्यानंतर तिसरं आहे देवघरात अंधार ठेवणे. देवघरात कधीही पूर्ण अंधार ठेवू नका किंवा छोटा प्रकाश नेहमी असावा, कारण प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि शुभत्व. त्यानंतर चौथं म्हणजे देवघरामध्ये जास्त मूर्ती ठेवू नये. अनेक लोक देवघर अख्खं भरून टाकतात, पण ते चुकीचं आहे. खूप जास्त मूर्ती असल्यास लक्ष विचलित होते आणि ऊर्जा असंतुलित बिघडते. त्यामुळे देवघरामध्ये जास्त मूर्ती ठेवायच्या नाहीयेत. आणि पाचवं म्हणजे देवघरात अशुद्ध वस्तू ठेवू नये. देवघरात जुनी, खराब किंवा न वापरणाऱ्या वस्तू ठेवू नये. हे घरातील लक्ष्मी स्थैर्यावर परिणाम करते. देवघरात पाय लावणे किंवा ओलांडणे. देवघराला कधीही पाय लावू नका किंवा ओलांडू नका. हे अत्यंत अशुभ मानले जाते आणि श्रद्धेचा अपमान समजला जातो. सातवा आहे तुटलेल्या अगरबत्ती, विजलेला दिवा दुर्लक्षित करणे. दिवा विजला किंवा अगरबत्ती अर्धवट राहिली तर ते तसेच ठेवू नका. हे अपूर्ण ऊर्जा दर्शवते. दुसरा म्हणजे देवघरात काय असणे शुभ मानले जाते? तर पहिलं म्हणजे दिवा घरामध्ये खूप शुभ मानला जातो. दिवा प्रज्वलित ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवा म्हणजे लक्ष्मीचे आगमन आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. त्यानंतर मंडळी दुसरं म्हणजे तुळशीचे रोप. तुळशीचे रोप हे अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीची पूजा ही खूप शुभ मानली जाते. घरामध्ये तुळस असल्याने घरात शुद्धता आणि आरोग्य टिकते. नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये शंख पाहिजे. शंख वाजवल्याने घरातील वातावरण शुद्ध होते, मानसिक शांतता मिळते आणि नकारात्मक शक्ती दूर होते. चौथं म्हणजे आपल्याकडे घंटा पाहिजे. खूप मोठी नाही, पण छोटी देवघरासमोर वाजवण्यासाठी पाहिजे. देवघरात घंटा असणे अत्यंत शुभ आहे. घंटा वाजवल्याने वातावरणात सकारात्मक कंपने निर्माण होतात. त्यानंतर पाचवा आहे स्वच्छ पाणी. देवघरात नेहमी पाण्याचा कळश किंवा स्वच्छ पाणी ठेवावे. पाणी म्हणजे शुद्धता आणि ऊर्जा प्रवाह. सहावा आहे देवांची सुंदर आणि शांत मूर्ती. देवघरात शांत आणि प्रसन्न मूर्ती असावी. रागीट किंवा युद्धाचे रूप कमी ठेवणे चांगले मानले जाते. त्यानंतर सातवा आहे सुगंध अगरबत्ती, कापूर. या वातावरणामुळे मन शांत होते. ध्यान, पूजा आणि सकारात्मकता वाढते. त्यानंतर तिसरा आहे देवघर योग्य असेल. तिसरा आहे की देवघर योग्य असेल तर काय फायदे होतात? तर पहिला आहे घरात मानसिक शांतता वाढते, आर्थिक स्थैर्य वाढते आणि आपल्या देवघरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते. कुटुंबात प्रेम आणि एकता वाढते. घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहते. शेवटची महत्त्वाचं म्हणजे देवघर एक फक्त जागा नाही, ते आपल्या श्रद्धेचे केंद्र आहे. जर आपण ते स्वच्छ, पवित्र आणि व्यवस्थित ठेवले तर घरात सुख समृद्धी नक्की येते. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओला तुमचा विश्वास कायम ठेवा. आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही नक्की पूजा करता का देवघरामध्ये? तुमचं देवघर कसं आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.